नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी घडामोड. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणासंदर्भात सध्या मंथन सुरू आहे. संभाजीराजे छत्रपतींनी 26 तारखेला उपोषणाचा इशारा दिलाय आणि या इशाऱ्यानंतर आता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सध्या सुरू आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणासंदर्भात काय तोडगा निघणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, मराठा आरक्षणासंदर्भात वर्षावर ही मंथन बैठक सध्या सुरू आहे. बैठकीमध्ये नेमक्या काय काय मुद्दे चर्चिले जात आहेत? प्रोजेक्टात जो शब्द तू आता वापरला ना, मंथन, तर याच एका शब्दाचा उपयोग करून युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं की मंथन खूप झालं, आता कृतीची आवश्यकता आहे. आणखीन ती कृती सरकार करत नाहीये, म्हणून 26 तारखेपासून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या या सगळ्या घडामोडी महत्त्वाच्या सुरू झाल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की रायगडावर सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः संभाजीराजे छत्रपती यांना आवाहन केलं होतं की आम्ही त्याच्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो आहे, आपण कृपा करून आंदोलनाचा हत्यार उपसू नये. पण एकंदरीत ते त्यांच्या मागणीवर ठाम होत आहे आणि याचमुळे वर्षावर होणारी ही घडामोड सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. म्हणजे मराठा आरक्षण या विषयावर असलेली उपसमिती आज या बैठकीसाठी पोहोचते. मुख्यमंत्री स्वतः या बैठकीला संबोधित करणार आहे. अशोक चव्हाण सुद्धा आता वर्षावर दाखल झालेले आहेत. उपसमितीचे बरेच सदस्य जे आहे, मंत्री, ते जरी मुंबईत नसले तरी दूरदृश्य प्रणालीद्वारे सुद्धा ते या बैठकीत सहभागी होणार आहे. कोणत्याही परिस्थिती, म्हणजे की सुप्रीम कोर्टानं ज्या पद्धतीनं दिलेला निकाल, आणखी नोंदवलेलं निरीक्षण आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या गोष्टी देता येणं आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टींवर अंतिम मसुदा तयार या बैठकीत होऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये 26 तारखेपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं जे आंदोलन सुरू होत आहे ते थांबवण्यासाठी म्हणून सरकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न मानला जातोय की ज्या मागण्या संभाजीराजेंनी केलेल्या आहेत त्या मागण्या मंजूर करण्यासाठी, त्या मागण्यांवर योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे हे दाखवण्यामागचा सगळ्यात मोठा प्रयत्न म्हणून ही आजची बैठक. आणि याचमुळे आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे की नेमके काय निर्णय होत आहेत. खरोखर मराठा आरक्षण राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये जे जे निर्णय घेता येणं शक्य आहे, ज्या प्रलंबित असलेल्या नेमणुका आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा काही निर्णय घेऊ शकतोय का, मराठा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे दिलासा मिळू शकतो, या सगळ्या गोष्टींकडे सकल मराठा समाजाचं लक्ष आहे, आंदोलकांचं लक्ष आहे. मराठा क्रांती मोर्चानं सुद्धा पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अनेक मराठा क्रांतिकारी संघटनेचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते हे मुंबईत 2 दिवसात दाखल होत आहे. आणि याचमुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये की येत्या अधिवेशनाच्या कालावधीच्या किंवा सरकार या गोष्टीच्या प्रयत्नात आहे की कोणत्याही प्रकारे हे आंदोलन आपल्याला नियंत्रणात कसं आणता येईल, आंदोलन रोखता कसं येईल. आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला जो दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कमी पडतंय, हे जे दिसणारं चित्र आहे हे आपल्याला थांबवता कसं येईल, याचा सगळ्यात मोठा प्रयत्नांचा भाग म्हणून आजची ही बैठक. या बैठकीमध्ये काय काय निर्णय होतात ही बैठक झाल्यानंतर आपल्याला समजेल. पण एवढं मात्र निश्चित की राज्य सरकार की कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करण्यापासून परावृत्त करणार आहे संभाजीराजे यांना. आणि याच करता काही महत्त्वाचे निर्णय, कृती निर्णय हे घेण्याची शक्यता नक्कीच मानली जाते. त्यामुळे या बैठकीत मंथनपेक्षा कृती अधिक अपेक्षित आहे. प्राजक्ता. निश्चितच प्रशांत, आता बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय होता याकडे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. याबाबत अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. शेतीला दिवसा लाईट देण्याच्या मागणीसाठी राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत. शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. कागलमध्ये महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्याचं कार्यालय पेटवण्यात आले. तर राजू शेट्टी यांनी देखील या सरकारमध्ये गेल्याचं पश्चाताप होत असल्याचं म्हणत मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला. राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कायदा हातात घेण्याची वेळ का आली? नाही, खरं तर मी वारंवार आवाहन करतोय शेतकऱ्यांना की संयमानं घ्या, कारण सत्यामध्ये मोठी ताकद असते. हे आपलं सत्याग्रह आहे आणि याच सत्याग्रहाच्या माध्यमातून दिल्लीच्या आंदोलनामध्ये 1 वर्षपेक्षा जास्त काळ शेतकरी ठाण मांडून बसले आणि अखेर
सर्व सत्ताधीश असणाऱ्या मोदी सरकारला 3 कायदे मागे घ्यावे लागले. ही सत्याग्रहाची ताकद आहे. त्यामुळं आपली मागणी आहे, ही रास्त आहे, न्याय आहे. आपण भूमिपुत्र आहोत आणि या निसर्गामध्ये असणाऱ्या साधन संपत्तीवर पहिला हक्क आपला आहे आणि म्हणून आपण आपला अधिकार मागतो. तो सत्याग्रहाच्या मार्गानं मागूया. हिंसक होऊन राज्यकर्त्यांना आपलं आंदोलन चिरडण्याची संधी देऊ नका, अशी मी वारंवार शेतकऱ्यांना आवाहन करेन. तरी सुद्धा शेतकऱ्यांचा उद्रेक होताना पाहायला मिळते. नेमकी काय भावना असेल या शेतकऱ्यांची? नाही, शेतकऱ्यांचा उद्रेक म्हणजे मागणी रास्त आहे, योग्य आहे आणि याच्याकडं कुणीही लक्ष द्यायला तयार नाही आणि आपण कुठेतरी उपेक्षित आहोत. आपल्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे आणि राज्यकर्ते एकमेकावर चिखलफेक करण्यामध्ये ह्यांना रस आहे. म्हणजे एका मंत्र्याला अटक केली म्हणून तुम्ही रस्त्यावर येत आहे. अरे, इथं तुमचा बाप साप चावून तडपडून मरायला लागलेला आहे, त्याच्यासाठी द्यायला तुम्हाला वेळ नाही का? हा प्रश्न संतापलेल्या शेतकऱ्यांच्या तरुण पोरांच्या मनामध्ये आहे. पण तुम्ही सरकारचे एक घटक आहेत, तरी सुद्धा तुम्हाला आंदोलनामध्ये उतरावं लागते, रस्त्यावरची लढाई लढावी लागते. नाही, सरकारचा घटक असलो तरी सुद्धा सरकारमध्ये काय पात्रतेचे, काय लायकीचे लोक आहेत हे आता दिसायलाच लागलेलं आहे. त्यामुळं ह्या सरकारच्या स्थापनेमध्ये आपणही हातभार लावलेला होता. त्याचा काही काही वेळा मला पश्चातापसुद्धा होतो. ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि आता बातमी मालेगावमधून. मालेगावात स्थानिक राजकारणात अडकलेल्या उड्डाणपुलाचं काम तब्बल 5 वर्षांपासून रखडलंय. हा पूल 2 वर्षात बांधून पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र तरी देखील 5 वर्ष झाली तरी देखील या पुलाचं बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून आहे. हा पूल बंद असल्यानं इथल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. मालेगावात शहरातून जाणाऱ्या आग्रा मार्गावर उड्डाणपूल तयार करण्यासाठी 2017 साली 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यानंतर मात्र याचं काम रखडलंय. दरम्यान स्थानिक राजकारण आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा यामुळे काम रखडल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केलाय. मालेगांव शहर की बहुत लोक संख्या बढ़ गई है और जो मेन आगरा रोड है वहाँ पर ट्रैफिक का बहुत प्रश्न है. अभी भी आप देखेंगे सामने बहुत प्रश्न बड़ा है, लेकिन वो काम मुद्दत पीरियड में होना था 18 महीने में, लेकिन योगा योग से वो काम आज 4 साल हो गए, कंप्लीट नहीं हो पाया. उसका कारण ये है कि जब विधानसभा के अंदर परिवर्तन हुआ मालेगांव शहर में, तो राजनीति इसके अंदर हावी हो गई और जो जहाँ पर फ्लाईओवर उतरने वाला था वहाँ पर आज के आमदार के समर्थक आजू बाजू रहते हैं. इसके लिए उनको रुकाने का प्रयत्न किया गया. मालेगावाचं हे उड्डाणपुलाचं जे काम आहे खूप वर्षापासून पेंडिंग आहे. ते काम, त्या कामामुळं अनेक समस्या उद्भवत आहेत. प्रामुख्याने ज्या समस्या आहेत ते ट्रॅफिकची कोंडी खूप जास्त प्रमाणात होते. त्यानंतर धुळीचं साम्राज्य देखील खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मालेगावातील रहिवाशांना दम्याच्या त्रासाची खूप जास्त प्रमाणात शिकायत झालेली आहे. तर मालेगावातील पुलाचं काम अजूनही रखडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. गेल्या 5 वर्षांपासून या पुलाचं काम सुरू आहे, मात्र पुलाचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास इथे नागरिकांना सहन करावा लागतोय. 21 कोटींचा निधी मंजूर केलाय, मात्र अजूनही कामाला ब्रेक लागलाय. त्यामुळे आता स्थानिक राजकारणामुळे हे पुलाचं काम रखडलं असल्याचं नागरिकांनी आरोप केलाय. तिकडे वाशिम शहरातील अमरावती महामार्गावर आता रेल्वे उड्डाणपुलाचं देखील काम मागील 5 वर्षांपासून संथ गतीनं सुरू आहे आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला नाहीये. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्यानं तासनतास रेल्वे गेट बंद राहत असल्यानं वाहन चालक त्रस्त झालेत. सार्वजनिक बांधकाम विभागानं पुलाचं काम त्वरित करून वाहतूक कोंडी दूर करण्याची मागणी वाहन चालक आणि वाशिमच्या नागरिकांनी केली आहे. सुमारे 19.5 कोटी रुपये खर्चाचा 800 मीटर लांबीचा हा उड्डाण पूल उभारण्यात आलाय. एवढे पैसे खर्च करून देखील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. तर वाशिम शहरातील अमरावती महामार्गावर हे रेल्वे उड्डाण पुलाचं काम रखडलेलं पाहायला मिळतंय.
गेल्या 5 वर्षांपासून हे काम संथ गतीनं इथे सुरू आहे आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला नाहीये, त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते। त्याचीच ही दृश्य देखील आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। वळूयात पुढच्या बातमीकडे। रेल्वेच्या लाल फितीच्या कारभाराचा फटका उस्मानाबाद तालुक्यातील जहागीरदार वाडी गावाला बसलाय। गेली 16 वर्षांपासून रेल्वे विभागानं आश्वासन देऊन देखील हे पूल बांधून न दिल्यानं गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन हा रेल्वे क्रॉसिंग करत प्रवास करावा लागतोय। ही रेल्वे पटरी ओलांडताना 2 ग्रामस्थांचा मृत्यू देखील झालाय। वारंवार तक्रार देऊन देखील प्रशासन लक्ष देत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। जनावरा गुरांनी आला भीतर असं आम्हाला उतरायला भीतर असाय साहेब। हां काय म्हणतात रेल्वेवाले? रेल्वेवाले म्हणते मोठे साहेब कोणते ती सोलापूरचे त्याला बी जाऊन भेटून आला। हां पण काय ती मान्यता घेईना साहेब। ती प्रमुख समस्या ही आहे की आमची सगळ्यांची शेती ह्या साईडला आहे, आमच्या गावकऱ्यांची। इथे नुसतं शेतकरी जात नाहीत, शेतमजूर जातात, कामगार जातात आणि इथून गुरंढोरं सुद्धा भरपूर जात असतात। आमची प्रमुख मागणी आहे की उड्डाणपूल करून द्यावं, रेल्वे प्रशासनाने उड्डाणपूल करून द्या आणि रस्ता देऊन टाका आम्हाला, आमच्या समस्या सुटतील। आणि आता नाशिकमधून एक मोठी बातमी। नाशिकमध्ये एका महिलेसह 3 मुलींवर बलात्कार करण्यात आलाय। एका भोंदू बाबानं भावाच्या मदतीनं या मुलींवर आणि महिलेवर बलात्कार केलाय। येवला तालुक्यात ही धक्कादायक घटना घडलेली आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांकडून 2 आरोपींना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मुलीला जादूटोणा झाल्याचं सांगत या भोंदू बाबानं बलात्कार केलाय। नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। नाशिकच्या येवला तालुक्यात एका भोंदू बाबानं भावाच्या मदतीनं आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। दरम्यान मुलीला जादूटोणा झाल्याचं सांगत सलग 2 वर्षांहून अधिक हा भोंदू बाबा आणि त्याच्या भावानं आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केलाय। पोलिसांकडून या संदर्भात 2 जणांवर बलात्कार तसंच धमकी देऊन पैसे उकळण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी जी होती ती पण घाबरून पुढे येत नव्हती। काळांतराने त्यांनी त्या क्लिप्सच्या आधारावर धमकून त्याच्या कुटुंबातले इतर त्याच्या ज्या 2 बहिणी होत्या, त्याचबरोबर त्यांची आई जी होती, त्यांच्यावर पण हे कुकर्म केल्यामुळे व हे फोटोज जे आहेत ते व्हायरल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। या आधारावर आपण पोलिसांनी गुन्हा दाखल करून यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते अटक केलेले आहेत। पोलीस याच्यामध्ये अधिक तपास करत आहे। त्याचबरोबर लोकांना देखील एक आव्हान असेल की अशा प्रकारे अजून कोणाचं फसवणूक किंवा शोषण झालं असेल तर कृपया त्यांनी पोलिसांकडे यावं। वळूयात पुढच्या बातमीकडे। तिकडे पंचगंगा नदीची गटारगंगा झाली असून मृत माशांचा खच पडलाय। शिये ते बापट कॅम्प या 4 किलोमीटरच्या नदीपात्रात लाखो मासे मृत्युमुखी पडलेले आहेत। या परिसरात पाण्याला देखील प्रचंड दुर्गंध येत असून लोकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झालाय। स्थानिकांनी याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाला कळवून देखील त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं नागरिक संतप्त झालेत। विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जाऊन 72 तास होत नाहीत तोपर्यंत हा प्रकार पुढे आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांनी। पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून लाखो मासे मृत्युमुखी पडतानाचं चित्र पाहायला मिळते। मी सध्या शिये या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर नदीच्या दुतर्फा आपल्याला पांढरा जो थर दिसतोय हे सगळे मासे आहेत ते मृत झालेले आहेत। सुमारे लाखो मासे आहेत ते सुमारे 3 ते 4 किलोमीटर या परिसरामध्ये हे अशा पद्धतीनं मृत झाल्याचं दिसून येते। अगदी खचच्या खच माशांचा आहे तो या नदीकाठावरती आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे जलचरांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे तो धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि तडपडून ऑक्सिजन अभावी हे मासे आहेत ते सगळे आता मरताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर पंचगंगा प्रदूषणाबाबत अनेक वेळा आहेत तक्रारी झाल्या होत्या। अगदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा काही दिवसापूर्वी कोल्हापूर दौऱ्यावरती होते, त्यावेळी सुद्धा त्यांचं लक्ष या विषयावरती वेधण्याचा प्रयत्न झाला होता। मात्र अखेर पंचगंगा प्रदूषणाचा हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही, त्यामुळे पंचगंगाची गटारगंगा झाल्याची अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। प्रदूषण नियंत्रण मंडळाचं सपशेल याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, त्यामुळे पंचगंगा नदी आता मरणावस्थेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीची गटारगंगाकडे अवस्था होताना आपल्याला पाहायला मिळते। तर जलचर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मृत्युमुखी पडताना पाहायला मिळत आहे।
यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. आमदार रवी राणा यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलंय. मी अमरावतीमध्ये नसतानाही माझ्या विरोधात 307 सारखे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेत. हे सर्व मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पोलिसांवर दबाव टाकल्यानं झाल्याचं रवी राणा म्हटलेत. तसंच अमरावतीच्या पालकमंत्र्यांचा 1200 कोटींचा घोटाळा उघडकीस येणार असून ईडी त्याचा तपास करत असल्याचं देखील रवी राणा यांनी म्हटलंय. जर माझ्यावर 307 गुन्हा दाखल करून मला महाराष्ट्रामध्ये येण्याची बंदी घालतात आणि मी आज ट्रान्झॅक्ट बेल घेऊन आलेलो आहे दिल्लीवरनं पटियाला हाऊस कोर्टातून. मला 28 तारखेपर्यंत बेल मिळालेली आहे. मी आता एंट्रीसिटी बेलसाठी अर्ज करणार अमरावतीमध्ये आणि कायमस्वरूपी बेल घेणार. पण मला हा प्रश्न आहे महाविकास आघाडीला, जर अशा प्रकारचा खोटा गुन्हा दाखल करून जर एक आमदारांना फसवत असेल तर या पद्धतीचे किती गुन्हे, किती खोटे कामं ही महाविकास आघाडी या राज्यामध्ये करत आहे, त्याचा सगळा हिशोब ईडी आणि सीबीआयला त्यांना द्यावा लागेल. जे आज घडलंय काल, जशी करणी तशी भरणी आहे. तर काल जे घडलं तो एक ट्रायल होतं. असे अनेक मंत्री ईडी आणि सीबीआयच्या कदारावर आहे. येणाऱ्या काळामध्ये जेलामध्ये तुम्हाला दिसतील. मी प्रकरणाच्या आधी सुद्धा दिल्लीला होतो आणि प्रकरणानंतर मला पोलिसांनी आणि जे पांडे डीजी होते ते सुद्धा मला वारंवार सांगत होते महाराष्ट्रात येऊ नका. सीपी अमरावतीला सांगत होते अमरावतीमध्ये येऊ नका, कायदा सुव्यवस्था बिघडेल. आणि मी पोलिसांना सहकार्यच केलं. मी कुठे फरार नव्हतो, कुठे गायब झालो नव्हतो. मी दिल्लीला काही कामाशीर गेलो होतो आणि आज पहिल्यांदाच मी महाराष्ट्रामध्ये येत आहे, नागपूरमध्ये, आणि पहिल्यांदाच मी त्यानंतर अमरावतीला जात आहे. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलाश पाटील यांना थेट तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात नेऊन दर्शन देणं पुजाऱ्याच्या अंगलट आलं. मंदिर समितीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पुजाऱ्याला 6 महिने मंदिर प्रवेश बंदीची नोटीस देण्यात आलेली आहे. तर इतर 3 पुजाऱ्यांना मंदिरामधील प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी 3 महिने प्रवेश बंदीची नोटीस देण्यात आली आहे. कोकणातील प्रसिद्ध अशी आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा आज होते आणि यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाल्यानं मोठी गर्दी पाहायला मिळाली. या यात्रेसाठी नेते मंडळींनी देखील आवर्जून हजेरी लावली. कोरोनामुळे तब्बल 2 वर्ष या यात्रेवर निर्बंध होते, त्यामुळे भाविकांना भराडी देवीचं दर्शन घेता आलं नव्हतं. अखेर 2 वर्षांनी ही यात्रा होत असल्यानं भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. तर प्रशासनाकडून देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. रशियानं युक्रेनवर हल्ला केलाय आणि त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात उमटलेत. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर आणि रुपयांमध्ये अस्थिरता पाहायला मिळते, त्यामुळे रुपया 50 पैशानं घसरलाय. या घडामोडींमुळे जळगावच्या सराफ बाजारात सोन्यानं 500 रुपयांची उसळी घेतली आहे. गुरुवारी प्रति 10 ग्रॅम 51,500 असा विक्रमी दर पाहायला मिळाला. तर सोन्यात विक्रमी भाववाढ झाल्यानं ग्राहकांनी सोने बाजाराकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.